तुम्ही सांस्कृतिक कार्यमंत्री सुद्धा होतात, क्रीडा खातं सुद्धा तुम्ही सांभाळलेलं आहे, कारण अधिवेशनामध्ये आम्ही पाहिलं होतं छोटासा ब्रेक घेऊन तुम्ही सामना सुद्धा खेळवलेला होता आणि त्याला खूप चर्चा झाली होती, सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. तर आज सुद्धा आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आम्ही तुम्हाला काही नाटकं किंवा मग काही चित्रपटांची नावं दाखवणार आहोत आणि ती नावं पाहिल्यानंतर कुठलं राजकीय व्यक्तिमत्व किंवा कुठली राजकीय व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते किंवा कुठली एखादी राजकीय घटना तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते ते तुम्ही आम्हाला सांगायचंय. वजीर. बुद्धिबळामध्ये वजिराची खूप महत्त्वाची भूमिका असते. तर आता सध्याचा जर राजकीय पट पाहिला तर तुम्हाला काय वाटतं अशी कोणती व्यक्ती आहे की जी ही भूमिका म्हणजे वजिराची भूमिका ही योग्य पद्धतीने खेळू शकते? आता एवढे पक्ष आणि एवढे हे आहेत ना की त्यात प्रत्येकातले खूप वजीर त्यातले असू शकतात. लक्षवेधी वजीर सांगा सर. दोन नावं सांगितलं तरी चालते. नाही सांगता येत. का आम्ही सगळे प्यादीच आहोत ना, राऊत म्हणतात ना. कट्यार काळजात घुसले कुणाच्या? हे तुम्ही सांगायचंय. मग एकनाथ शिंदे इकडे आल्यानंतर कुणाच्या घुसली असणार? असा मी काय गुन्हा केला? हे बऱ्याच जण लागू होईल. चालेल नावं आम्हाला त्यांची सगळ्यांची. पहिला अर्थातच उभाटाचे प्रमुख किंवा सरकार का माझं गेलं असा त्यांना नक्की प्रश्न पडू शकतो. पुढचा आहे नटरंग. 288 लोक. पछाडलेला. सकाळी 9 वाजता जे बोलतात ते. दुनियादारी. मला नाही शरद पवार साहेब पुरे दुनियेतली सगळ्या गोष्टी करत असतात. या अर्थाने ते दुनियादारी त्यांची सुरू असते आणि जी समोरच्याला कळतच नाही काय असते. लय भारी. एकनाथ शिंदे. वा 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 वा. शिवसेना पक्षामधनं हिंदुत्वाच्या विचारावर आमदार गोळा करून आणणं आणि पक्षप्रमुखाला न कळता इतकं सक्सेसफुल हे करणं, मला असं वाटतं की ती विचाराची कमिटमेंटच हे करू शकते. पुढचा चित्रपट आहे सैराट. सगळे सैराट झालेत आता. आता मतदार सैराट झाला विचार. हे खरंय. कारण कोण कुठे काय कुठे कसं कसं काहीच त्यातलं, पण मतदाराला जास्त लागू आहे. पिंजरा. तुम्ही सारखं उद्योजींवरच का करता? तुमच्या मनात उद्धव सर. अजून कारण कुठेतरी त्या- उद्धवजी आहेत. काँग्रेसच्या या सगळ्या पिंजऱ्यात ते अडकले आहेत ना शरद पवार साहेबांच्या ह्याच्यात. त्यामुळे मला ते वाटतं. अदरवाईज उद्धवजी म्हणजे चांगले मित्र आहेत. सोंगाड्या. तुम्हाला म्हणायचं देवेंद्र फडणवीस, कारण ते वेश बदलून जायचे, पण तो सोंगाड्या पॉझिटिव्ह कारणासाठी असतो. एकनाथ शिंदेना आपल्याबरोबर येणं, एकत्र करणं, त्यामुळे वेश बदलून भेटीगाठी करणं असं त्यांनी त्यावेळी केलं होतं. त्याला धरूनही असेल. तो मी नव्हेच. गाजलेली यातली भूमिका. नाही हे तर माहितीच आहे त्याला, पण हे शरद पवार साहेबांना जास्त लागू आहे. कारण ते कुठलीही गोष्ट करतात आणि ते त्यातले नसतातच. म्हणजे त्याला बुद्धिमत्ता लागते, राजकीय चातुर्य लागतं, म्हणजे असं सोपं नाही ते. अशी पाखरे येते. आता तर कोण कुठे येतोय कुठे जातोय काहीच कळत नाही. त्यामुळे जे सगळे इकडे तिकडे गेलेले त्या सगळ्यांना लागू आहे. अश्रूंची झाली फुले. शिवसेना ज्यावेळी फुटली ते ते अश्रू आले, पण इथे आल्यानंतर महाराष्ट्राची प्रगतीची फुलं दिसायला लागली. त्यामुळे 22ला झालेलं सरकारमधला बदल असं म्हणता येईल. अधांतर. सगळंच सध्याचं राजकारण पण पूर्ण आधांतर, एकदम सगळं आधांतरी आहे. इच्छा माझी पुरी करा. आता सध्या भाजपकडे अनेकांच्या इच्छा हे आहेत. 7-8 दादांना लागू आहे. सगळ्यांच्याच इच्छा आहेत ना. जे झाल्यात त्यांच्या इच्छा आहेत, नाही झालेत त्यांच्या इच्छा आहेत. त्यामुळे 6 पक्षांचे जे नेते आहेत त्यांची इच्छा आहेच. सर, मन की बात या सेगमेंटमध्ये आपण खूप दिलखुलास उत्तरं दिली, त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे देते. अवघड पेपर होता. सरांना पेपर अवघड गेलाय, पण तुम्ही माजी शिक्षण मंत्री होता त्यामुळे पेपर एकदम झकास सोडवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही खूप छान सगळ्या प्रश्नांची आमच्या उत्तरं दिली. सर्व राजकीय चर्चांना सुद्धा तुम्ही मनमोकळेपणानं उत्तरं दिलीत. आज ही 24 तासच्या जाहीर सभेत आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप